नमस्कार, माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही खास वजन वाढीची कारणे पाहणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। त्यामधील नंबर 1, वयानुसार आहारात बदल करणे खूप महत्त्वाचे आहे। तुम्ही तुमच्या 40व्या वर्षी किशोरवयीन आहार चालू ठेवू शकत नाही, त्यावरती तुम्हाला नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे। अधिक अन्नामुळे अतिरिक्त ऊर्जा चरबीच्या रूपात साठवली जाते। नंबर 2, जसे जसे आपण मोठे होतो तसे तसे ताण हँडल करणं देखील कठीण होते। सतत तणावाखाली राहिल्याने मोठ्या प्रमाणावर हार्मोन्स बाहेर पडतात, ज्यामुळे ऊर्जेची गरज वाढते। परिणामी अन्नाचे प्रमाण वाढते। तणावामुळे आरामदायी पदार्थ खाणे, जे अनेकदा साखर, अस्वास्थ्यकर चरबी, अतिरिक्त कॅलरीज आणि मीठ यांनी भरलेले असतात। त्यानंतर नंबर 3, केवळ वयच नाही तर आजच्या जीवनशैलीचा आपल्या झोपेवर मोठा परिणाम झालेला दिसून येतो। जर तुम्ही दीर्घकाळ शॉर्ट स्लीपर असाल तर प्रत्येक रात्री 5 तास किंवा त्याहून कमी वेळ मिळत असेल तर त्याचा भूक नियंत्रण करणाऱ्या हार्मोन्सवर परिणाम होऊ शकतो। कमी झोप म्हणजे अयोग्य विश्रांती, अयोग्य पचन, हार्मोनल असंतुलन यामुळे भूक वाढू शकते आणि जास्त खाणं देखील तुमचं होऊ शकतं। नंबर 4, वृद्ध पुरुष आणि स्त्रिया काही लैंगिक हार्मोन्समध्ये घट अनुभवतात। स्त्रियांमध्ये कमी एस्ट्रोजन लेव्हल झोपीच्या समस्या आणि शरीरातील चरबी वाढण्याच्या संबंधित आहेत। पुरुषांमध्ये देखील ही पातळी कमी जाणवते, स्नायूच्या वस्तुमानाशी जोडलेली आहे। नंबर 5, काही औषधे नियमित घेतल्यास वजन वाढू शकते आणि बऱ्याच औषधांना मेंदूच्या रसायनावर देखील परिणाम होतो, जे की भूक नियंत्रित करतात, ज्यामुळे तुम्हाला अनियमितपेक्षा जास्त भूक लागते। त्यामुळे तुम्ही जास्त खाऊ शकता आणि वजन वाढू शकते। एक शक्यता म्हणजे रात्री उशिरा खाणे, विशेषतः रात्रीच्या वेळी अनियमित खाल्ल्याने तुमच्या पचनावर देखील मोठ्या प्रमाणावर परिणाम होताना दिसून येतो। नंबर 6, जड प्रक्रिया केलेले अन्न अनेकदा हे अस्वस्थ पदार्थांनी बनवलेले असतात। हे उत्पादने स्वस्त, दीर्घकाळ टिकणारी आणि चवीला तितकीच चांगली असतात की त्यांचा खाण्यासाठी मोह आवरला जात नाही। त्यांची विक्री वाढवण्यासाठी कंपन्या ॲडव्हर्टाइजमेंटद्वारा अति कसं खायचं हे प्रोत्साहन देतात। तेल, लोणी आणि साखर असलेले पदार्थ, फॅटी, लाल किंवा प्रक्रिया केलेले मांस यामुळे वजनात झपाट्याने वाढ होते। त्याचप्रमाणे भाजलेले वस्तू, पांढरे ब्रेड, प्रक्रिया केलेले पदार्थ याने देखील खूप वजन वाढते। नंबर 7, थायरॉईड समस्या। वजन कमी करण्यासाठी टिप्स। तुमचे शरीर कसे कार्य करते यावर तुम्ही पूर्णपणे नियंत्रण ठेवू शकत नसले तरी तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयी कशा नियंत्रित करायच्या आणि तुमची जीवनशैली कशी बदलावी हे तर नक्कीच शिकू शकता। काही वैद्यकीय स्थिती नसल्यास तुम्ही तुमचे वजन नियंत्रित करू शकता। नंबर 8, इच्छाशक्ती। लोकांना असे वाटते की अनुवांशिक वजन गेन कमी करणे अशक्य आहे, पण लोक त्यांची जीवनशैली आणि वागणूक बदलून त्यांच्या अनुवांशिक गैरसोयीवर मात करू शकतात। जीवनशैलीतील बदलांसाठी इच्छाशक्ती आणि समर्पण आवश्यक आहे। वजन करण्याची जर तुमची इच्छाशक्ती असेल तर तुम्ही कोणतेही व्यायाम, डाएट करून तुमचे वजन कमी करू शकता आणि नियंत्रण ठेवू शकता। जेवणाची योजना तयार करण्याचा सोपा मार्ग म्हणजे प्रत्येक जेवणात अधिक फळे आणि भाज्या, कमी संपूर्ण धान्य, अधिक प्रोटीनचे आहेत याची खात्री करून घेणे। आहारात ट्रान्स फॅट टाळा आणि सॅच्युरेटेड फॅटचे सेवन देखील कमी करा। कोरोनरी हृदयरोगाचा धोका असतो या पदार्थांमुळे। खालील खाद्यपदार्थ आरोग्यदायी असतात आणि अनेकदा पोषक देखील असतात: ताजी फळे, ताज्या भाज्या, मासे, काजू, अधिक धान्य जसे की तपकिरी तांदूळ आणि ओट्स। नंबर 10, स्वतःची देखरेख हा वजन कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे। लोक दररोज वापरत असलेल्या प्रत्येक पदार्थाची नोंद करण्यासाठी डायरी किंवा मोबाईल ॲपचा वापर करू शकतात। साप्ताहिक आधारावर वजन आणि चरबी कमी होणे मोजणे समजून घेण्यात देखील मदत करते।
BMI कॅल्क्युलेटर वापरून लोक आता सध्याच्या स्वतःची बॉडी मेंटेन करताना दिसून येतात. नंबर 11, शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी नियमित व्यायाम करणे देखील तेवढेच आवश्यक आहे. शारीरिक हालचालींचे वारंवार वाढल्याने वजन कमी होण्यास मदत होते. किमान 20 मिनिटे वेगाने चालणे किंवा 1 तास मध्यम व्यायाम दररोज आदर्श आहे. हळूहळू सुरुवात करा आणि नंतर नियमित अंतराने गती वाढवा, जसे की पायऱ्या वापरा, गार्डनिंग, डान्सिंग, मैदानी खेळ खेळणे असे व्यायाम. नंबर 12, सोडा, चहा, रस किंवा अल्कोहोल पिऊन दिवसातून शेकडो कॅलरीज वापरणे शक्य आहे. आजच्या व्हिडिओमधील जर टिप्स तुम्हाला आवडल्या असतील, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा मी माझा नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.